नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. इराण, अमेरिका आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई तीव्र झाली असून त्याचा फटका धुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायाला बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल चालकांनी आता पर्याय म्हणून ऑइल भट्ट्यांचा वापर सुरू केला आहे. चारचाकी वाहनांमधील वापरलेले खराब ऑइल इंधन म्हणून वापरले जात असून त्याला तब्बल 60 रुपये प्रति लिटर दर मिळू लागला आहे. त्यामुळे पूर्वी टाकाऊ मानले जाणारे ऑइल आता सोन्याच्या मोलाने विकले जात आहे. साईट यूएस शोरूम म्हणून बोलतोय. माझं रोजचं 15 ते 20 गाड्या सर्व्हिसिंग होतात. माझ्याकडे रोजचं 10 ते 15 लिटर जून ऑइल निघतं. पहिले ऑइलचे रेट हे 15 ते 20 रुपये लिटर होते, पण युद्ध सुरू झाल्यापासून ओडेलवा साहेबांकडे जुन्या ऑइलवर चालणाऱ्या शेगड्या चालू झाल्या आहेत. त्यामुळे रोजचा ऑइलची डिमांड माझ्याकडे रोजचे 20 ते 25 लिटरची वाढलेली आहे. पण माझ्याकडे 15 ते 20 लिटर ऑइल निघतं, तर रोज ओडेलवाला माझ्याकडे व्यवसाय ऑइलसाठी फेऱ्या मारतात. व पूर्वीचे रोड 15 ते 20 रुपये लिटर होतं, पण आता 50-60 रुपये लिटर देऊनही ऑइल त्यांना पूर्ण होत नाही. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.